एटापल्ली तालुक्यातील वनविभागातून मोठी तस्करी केल्याची पहिली घटना असून या प्रकरणी एटापल्ली वनपरिक्षेत्र अधिकारी आणि त्यांच्या सोबत असलेले अधिकारी आणि कर्मचारी यांना न जुमानता वाहन तस्करांनी 40 ते 50 माणसे रात्रीच्या सुमारास येऊन सदर वाहन फरार केल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाल्याने मुक्काम असलेल्या पिपरी बुर्गीवरून सदर वाहनाचा पाठलाग करून छत्तीसगड राज्यातील पाखंजूर पोलिसांच्या मदतीने सदर वाहन एटापल्ली वनपरिक्षेत्र कार्यालय येथे दाखल करण्यात आले। सदर कार्यवाही ही तालुक्यातील अतिदुर्गम आणि नक्षलग्रस्त भागातील असल्याने वाहन सील करून पिपली येथे जाऊन मुक्काम करून सदर कार्यवाही करण्यात आल्याने वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी चांगल्याच अडचणींचा सामना करत ही कार्यवाही केली असून यापूर्वी पण अशी तस्करी मोठ्या प्रमाणात होत असावी असे बोलले जात आहे। छत्तीसगड राज्यात माचीस प्लायवूड तयार करण्याचे कारखाने दुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात असल्याने सदर सेमलची एवढ्या मोठ्या प्रमाणात तस्करी करून वरील कारखान्यात पोहोचवत असल्याची शंका व्यक्त केली जात असल्याने या तस्करीत मोठ्या लोकांचा आशीर्वाद असेल असा अंदाज वर्तविला जातो आहे। एटापल्ली तालुक्यातील नक्षलग्रस्त अशा दुर्गम भागात प्रशासनाने पोलीस मदत केंद्र प्रस्थापित केल्याने दुर्गम भागात वावरणाऱ्या जनतेला याचा नक्कीच लाभ झाला असल्याचेही बोलले जात आहे। गाव माझा न्यूज करिता विनोद चव्हाण, एटापल्ली, गडचिरोली।